ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। गेल्या 6 दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदी आता धोक्याच्या पातळीजवळ पोहोचलेली आहे आणि त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात पूर सदृश्य परिस्थिती आहे ती निर्माण झालेली आहे। त्यामुळे नदीकाठची जी गावं आहेत त्या गावांमध्ये आता हळूहळू पाणी शिरायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे या नदीकाठातील गावावर राहणारे जे लोक आहेत ते आता स्थलांतरित व्हायला सुरुवात झालेली आहे। मी आता आहे आंबेवाडी या गावामध्ये आणि इथली दृश्य आपण बघू शकतो। कोल्हापूर शहराजवळील आंबेवाडी असेल, चिखली असेल, ही सर्वात आधी पुरामुळे प्रभावित होणारी गावं आहेत आणि या गावातील लोक आता हळूहळू स्थलांतरित होताना आपल्याला बघायला मिळतात। आपण बघतोय या ट्रॅक्टरच्या माध्यमातून हे सगळं कुटुंब जे आहे ते आता स्थलांतरित होताना आपल्याला बघायला मिळते। मावशी काय सांगाल, आता कुठे चाललाय? मी सोनतळीला निघालोय। किती पाणी आहे गावात? पाणी आले? किती पाणी आहे गावात? गुडघ्या एवढा आहे। काय काय साहित्य घेऊन चाललाय? कोण कोण आहे? कपडे, चुलत ते नाहीत समोर, घरचे सगळे आहेत। काय सांगाल, काय नेमकी गावात परिस्थिती आहे आता चिखली गाव? अजून काय एवढी काही अडचण आलेली नाही आहे गावामध्ये, काय अजून पूर परिस्थिती कमी आहे, काय म्हणजे एवढे काही गंभीर नाही। तरी पण आपण स्थलांतरासाठी लोक आता पर्याय म्हणून शोधून आता निघालेले आहेत, निघालेले आहेत, जनावर वगैरे हलवलेले आहेत। आता जे वयोवृद्ध लोक आहेत त्यांना सुद्धा आम्ही आता ग्रामपंचायतच्या माध्यमातून ट्रॅक्टरमधनं आम्ही बाहेर काढत आहोत, म्हणजे सुरक्षेसाठी करतो। पाण्याचं तसं काय असं वाटत नाही, कारण आता पाऊस थांबल्यामुळं धोका थोडासा सुरक्षितता म्हणून आम्ही चाललो। पाहिलं आपण कशा पद्धतीनं लोक काळजी म्हणून आता या गावातून स्थलांतर होताना आपल्याला बघायला मिळतात। खरं तर पावसाचं प्रमाण काहीसं कमी झालेलं आहे, त्यामुळं हे पाणी कमी होईल असा अंदाज आहे। मात्र पुन्हा एकदा जर पाऊस वाढला तर मात्र गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि त्यामुळं कोणतंही नुकसान होऊ नये यासाठी आधीच लोक आता खबरदारी घेतात असताना आपल्याला बघायला मिळतात। आणि त्यामुळे एकूणच आपण बघतोय कोल्हापूर जिल्ह्यातली जी काही नदीकाठच्या गावातील नदीकाठच्या काठी जी काही गावं आहेत त्या गावांमध्ये आता पाणी शिरायला सुरुवात झाली असं म्हणावं लागेल। आणि त्यामुळे खबरदारी म्हणून या गावातील लोक जे आहेत ते आपल्या जनावरांसह कुटुंबासह आवश्यक साहित्य घेऊन स्थलांतरित होत असताना बघायला मिळत आहेत। जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।